गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे अजूनही तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात काल मार्केटमध्ये काय झालं आणि का झालं. काल मार्केटमध्ये सडन फॉल आलेला आहे, ऑलमोस्ट मोर दॅन 300 पॉईंट्स. परंतु हे सगळं होण्यामागं रिझन काय? तर दिवसा तर काही खास असं रिझन नव्हतं. जर्मनीचं गव्हर्नमेंट पडलं होतं, परंतु त्याचा एवढा इम्पॅक्ट होईल असं बिलकुल नव्हतं. जर ग्लोबल क्यूज पाहिले तर ओके होते. US फ्युचर्स थोडेसे डाऊन होते, परंतु ते ॲज युजल होणारच होतं, कारण आज रात्री तिथे फेड मीटिंग आहे. म्हणजेच त्याचा आउटकम तिथल्या मार्केटमध्ये येणार आहे आणि उद्या त्याचं रिफ्लेक्शन आपल्या मार्केटमध्ये दिसणार आहे. उद्या मार्केट मे बी डिसेंट गॅप अप किंवा डिसेंट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, बेस्ड ऑन द न्यूज की US फेड गव्हर्नमेंट काय न्यूज देत आहे ते. आता बरेचसे लोक म्हणजे म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळेच लोक अँटिसिपेट करत आहेत की 25 बेसिस पॉईंटचा रेट कट होणार आहे. म्हणजे सरप्राईज काय असू शकतं की जर रेट कट झालाच नाही किंवा त्यांनी डिले केला तर फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि मार्केट सगळे सपोर्ट्स ब्रेक करून US मार्केट देखील आणि आपलं मार्केट देखील डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल. परंतु त्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी काय होते त्याच्यावर डिपेंड आहे की उद्या काय होईल ते. त्यामुळे कुठलीही पोझिशन ओव्हरनाईट कॅरी करून जाण्याचा फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये प्रयत्न करू नका, कारण त्याचं फार मोठं नुकसान किंवा फार मोठं प्रॉफिट दोन्हीही होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तेवढं जर सहन करण्याची ताकद असेल तरच तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यातल्या त्यात उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या तुम्हाला प्ले करायला भरपूर चान्स मिळणार आहे, कारण उद्या निफ्टीचे प्रीमियम्स फार कमी होणार आहेत आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे काही मुवमेंट येईल वोलाटाईल, तर त्याच्यामध्ये चांगल्यापैकी पैसे बनवले जाऊ शकतात. आणि आजही मार्केटमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट हे राहू शकतं, हे लक्षात ठेवा, कारण इंडिया विक्स वाढलेला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये वोलाटिलिटी राहणारच आहे. आता काल आपलं मार्केट पडण्यामागं अजून एक रिझन होतं, ते म्हणजे जे आपली सेबी आहे तर त्यांनी एक कन्सल्टेशन पेपर आणला आहे की ते जसं आता रिटेल ट्रेडर्सवरती काही रिस्ट्रिक्शन्स त्यांनी आणलेले आहेत, तसेच काही रिस्ट्रिक्शन्स ते FPI म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरवरती देखील आणणार आहेत. आणि तीच न्यूज मार्केटमध्ये स्प्रेड झाली, म्हणजे काही लोकांना आधीच माहीत असणार आहे, साहजिकच आहे. तर त्यांनी सेलिंग करायला सुरुवात केली आणि त्यांचे जे फ्युचर ऑप्शनमधले ट्रेड्स आहेत तर ते एक्झिट करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं की मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल अचानक आलेला आहे की ज्याला कुठलाही बेस नव्हता, कुठलीही अशी जगामध्ये वाईट गोष्ट घडलेली नव्हती, तरी हे झालेलं आहे. आता काल जर आपण FI आणि DIचा डेटा पाहिला तर FIजनं 6,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,200 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट आपण साहजिकच आहे, जी इन्स्टिट्यूशनल फिगर आहे तर ती निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते आपल्याला काल आपल्याला चार्टमध्ये देखील पाहायला मिळालं. त्यामुळे FIs करणं फार अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, एवढं मात्र खरं. परंतु आता येणारा आठवडा जो आहे तर त्यामध्ये आज फेड मीटिंग झाली की त्यानंतर त्यांचा जो डेटा आहे तो येईल आणि त्यानंतर US गव्हर्नमेंटचे अजूनही काही डेटाज आहेत इथल्या इकॉनॉमीचे, ते देखील येणार आहेत शुक्रवारपर्यंत. आणि मग त्यानंतर ते मोस्टली सुट्टीवरती जातात, कारण तिथे आहे ख्रिसमस आणि एक 7-8 दिवस त्यांच्याकडे जवळजवळ सुट्टी असते. त्यामुळे फार काही तिथले फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर वगैरे जे आहेत तर ते ॲक्टिव्ह नसतात. फार थोडे लोक ॲक्टिव्ह असतात, अदरवाईज बरेचसे लोक सुट्टीवरती असतात, त्यांच्याकडे मोठी सुट्टी असते. त्यामुळे आता आपल्याकडे जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत तर ते कशा पद्धतीनं मार्केटला सपोर्ट करतात तर ते मात्र पाहावं लागेल. त्यामुळे आजचा दिवसही वोलाटाईल राहणार आहे, त्यानंतर उद्याचाही दिवस वोलाटाईल राहणार आहे आणि त्यानंतर उद्या जेव्हा आपण काय म्हणतो की फेड मीटिंगचे आउटकम येईल त्यानंतर इंडिया विक्स डाऊन व्हायला सुरुवात होईल आणि मग मार्केटमध्ये मुवमेंट जे आहे ते स्मूथ व्हायला सुरुवात होईल. तोपर्यंत शक्यता फार कमी आहे मुवमेंट स्मूथ होण्याची. आता आपण काल जे काही डिस्कस केलं होतं की 24,500 आणि 24,350 हे जे मार्केटमध्ये सपोर्ट्स आहेत तर ते इझिली मार्केटनं ब्रेक केलेले आहेत ड्यू टू जे काही ॲल्गोज आहेत. तर ते ॲल्गोज फार आपण काय म्हणतो की इमिजिएट ट्रेड प्लेस करत असतात, त्यामुळे सगळे स्पाइक्स लावून ते मार्केट कुठल्याही लेवलला रिस्पेक्ट
करत नाही हे आपण गेले काही दिवस पाहतोय. तर मग आता यामध्ये सेबीने काही ना काहीतरी ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे, परंतु आता ते काय घेतील त्यांना माहीत. जर आता एकंदर जर पाहिलं तर मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की एक 60 ते 70 पॉईंट पुन्हा गॅप डाऊन ओपन होतं आहे, की जे एक्सपेक्टेड आहे. कारण काल एवढा मोठा फॉल झाला तर मार्केट वीक आहे, त्यामुळे थोडंसं गॅप डाऊन ओपन होणं साहजिक आहे. आता टेक्निकली जर आपण पाहिलं तर 24,000चा जो सपोर्ट आहे तो इम्पॉर्टंट ठरतो, परंतु जोपर्यंत मार्केट 24,350 क्रॉस करून वरच्या साईडला कमीत कमी 15 ते 20 मिनटं ट्रेड करत नाही, तोपर्यंत कुठलीही बुलिश पोझिशन तुम्ही बनवू नका. एकदा का मार्केट 24,350च्या वरती जाऊन कमीत कमी 15-20 मिनटं जर ट्रेड करू लागलं, त्यानंतर मग एखादा स्विंग बनवून जर तो स्विंग ब्रेक होत असेल तर मग मार्केटमध्ये तुम्ही बुलिश पोझिशन बनवू शकता, हे लक्षात असू द्या. मार्केट क्लोज टू क्लोज बेसिसवरती फार लांब जात नाही, परंतु इंट्राडे व्होलॅटिलिटी फार मोठी असते. त्यामुळे जर आता आपण उद्याची जर एक्सपायरी जर पाहायची म्हटलं तर डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,800 या दोन रेंजच्या मध्येच मार्केट राहण्याची फार जास्त शक्यता आहे. आणि रेंज मोठी असण्यामागचं कारण हेच की फेडची मीटिंग आहे, त्यामुळे साहजिकच आहे की फार काही लोक पोझिशन्स कॅरी करून जाणार नाही आहेत. त्यामुळे मार्केट्स इझिली गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन केलं जाऊ शकतं किंवा ते होतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हालाही माहिती ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी आहे, छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडत असतील. आय होप हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.